आम्ही सिनियर पीआय साहेबांना सांगितलं की याला जाऊ देऊ नका, हा फरार होईल. तर साहेब बोललेत की नाही, तो आम्ही त्याला अटक करू. आणि आज संध्याकाळी विचारलं तर तो फरार झालेला आहे. आणि साहेब बोलतात आम्ही 2 टीम नेमल्या, 3 टीम नेमल्या. हे मुद्दाम त्याला पळून जाण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. मराठी लोकांची मनं इतकी मोठी आहेत की त्यांनी सर्वांना सामावून घेतलंय आणि आता त्यांना सामावून घेतलं, त्याचा दुरुपयोग करतायत ते आणि आमच्यावर हल्ला करतायत. आता त्याच्याबद्दल खूप राग येतो, मनात इतका द्वेष आता माझ्या भरलाय ह्या 2 दिवसात. तर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्या गाडीवरचा लाल दिवा गेला पाहिजे. पोलीस प्रशासन त्याला का मदत करत आहे हे आम्हाला कळत नाही. पोलीस वाट बघतायत का या घटनेचं बीड आणि परभणी व्हावं? तो जे काय दहशतीचं वातावरण निर्माण करतोय बिल्डिंगमध्ये किंवा पूर्ण परिसरामध्ये, त्याच्यावर कुठंतरी चाप असावा. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान हा नाही झाला पाहिजे. ठीक आहे, ही इकडची आमची भाषा आहे, आम्ही बोलणार, आम्हाला जे वाटतं ते आम्ही खाणार, आम्ही आमच्या राज्यात राहतो. ठीक आहे, तुम्ही सरकारी अफसर असाल तरी सुद्धा नियम कायदे हे सामान्य माणसाला पण तेच लागू होतात. तुझी लाल दिव्याची गाडी आहे, तुलाही तेच लागू होणार. तू स्पेशल आहेस असं नाही आहे. तर मला असं वाटतं त्यांच्यावरती कायदेशीररित्या जे गुन्हे दाखल होतात ते दाखल केले पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे. कल्याणमधील योगीधाम परिसरामध्ये धक्कादायक प्रकार घडलेला आहे. मराठी आणि हिंदी भाषिक असा वाद पेटलेला आहे. खरं पाहिलं तर काल ही गंभीर घटना घडलेली आहे, त्यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत. ही घटना जर पाहिलं तर किरकोळ कारणावरून झालेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी मराठी काही माणसं एकत्र जमलेले आहेत. काल रात्री त्यांनी मोठं आंदोलन देखील या ठिकाणी केलं होतं. त्यांचं एकच म्हणणं आहे की पोलिसांनी हवा त्या पद्धतीचा गुन्हा दाखल केला नाही आहे. त्या जो शुक्ला आहे त्यांना कुठेतरी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप आहे. नेमकं काय आरोप केलेले आहेत आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, नेमकं काय घटना होती, कशा पद्धतीची आता तुमची सगळ्यांची भूमिका असणार आहे? अखिलेश शुक्ला हे सरकारी अधिकारी असल्याचं सांगतात सर्वांना. त्यांच्या गाडीवर लाल दिवा वापरतात. ज्या वेळेला ही घटना झाली त्यावेळेला आम्ही देशमुख कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशनला गेलो. रात्रभर आम्हाला 3 वाजेपर्यंत पोलिसांनी थांबवलं. त्यांचं स्टेटमेंट जे घेतलं ते आणि सही करायला वेगळं स्टेटमेंट दिलं. आणि त्यावेळेला हे शुक्लाला तिथे VIP ट्रीटमेंट देण्यात आली. त्याला बसायला तिकडे खुर्ची देण्यात आली आणि गुन्हा दाखल झाला नाही त्या रात्री. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी गेलो, 12 वाजेपर्यंत तो तिथे बसलेला होता. त्याच्यानंतर त्याला तिथून जाण्यास सांगण्यात आले. आम्ही सिनियर पीआय साहेबांना सांगितलं की याला जाऊ देऊ नका, हा फरार होईल. तर साहेब बोललेत की नाही, तो आम्ही त्याला अटक करू. आणि आज संध्याकाळी विचारलं तर तो फरार झालेला आहे. आणि साहेब बोलतात आम्ही 2 टीम नेमल्या, 3 टीम नेमल्या. हे मुद्दाम त्याला पळून जाण्यासाठी वेळ देण्यात आलेला आहे. अखिलेश शुक्ला गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्यांनी तिथे रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न केला, हेही आम्ही पोलिसांना सांगितलं, पण त्यांनी त्याची कुठेच दखल घेतलेली नाही आहे. त्याचा भाऊ आहे अनिल शुक्ला, हे यांचं एवढं गुंड प्रवृत्तीचे आहेत की हे कोणत्याही महिलेला मिटिंगमध्ये असो, घरी जाऊ गुंड घेऊन तुझा रेप करून फेकून देऊ, ह्या प्रकारची भाषा बोलतात. तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे सामान्य माणसांनी जायचं कुठे? गुन्हेगार हा ज्याची जर ओळख असली तर तिथे त्याला सहकार्य मिळतं आणि जो ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याचं तिथे दखल घेतली जात नाही. तर अशा ह्या अखिलेश शुक्लाला 307 हा गुन्हा त्याच्यावर दाखल झालाच पाहिजे आणि त्याला त्वरित सस्पेंड करण्यात यावे अशी आमची सर्व रहिवाशांची इथे अपील आहे. आणि जर का त्याच्यावर 307 गुन्हा दाखल झाला नाही, त्याला त्वरित अटक केले नाही, तर आम्ही आज DCP साहेबांकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे 11:30 वाजता. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत, आमचे माय मराठी प्रतिष्ठानचे प्रतिनिधी आहेत, आमच्या इथल्या समाजसेविका अनघा देवडेकर मॅडम आहेत, त्याही सोबत येणार आहेत. आम्ही त्यांना निवेदन देऊ. जर आज त्याला अटक झाली नाही, 307 गुन्हा दाखल झाला नाही, तर उद्या आम्ही सर्व दुकानं बंद करण्यात येतील आणि रस्ता जाम करण्याचे आंदोलन करण्यात येईल. काय सांगाल, मराठी मुद्दा जो आहे तो मुंबई ही मराठीयांची आहे असं बोलल्या जातंय, मात्र कुठेतरी आता मराठी माणसांवरतीच हल्ला होतोय. काय सांगाल यामध्ये? आहे मराठी, पण मराठी लोकांची मनं इतकी मोठी आहेत की त्यांनी सर्वांना सामावून घेतलंय आणि आता त्यांना सामावून घेतलं, त्याचा दुरुपयोग करतायत ते आणि आमच्यावर हल्ला करतायत. आता त्याच्याबद्दल खूप राग येतो, मनात इतका द्वेष आता माझ्या भरलाय ह्या 2 दिवसात. तर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्या गाडीवरचा लाल दिवा गेला पाहिजे, जो त्याने जाणून बुजून लावला आहे तिथे, आणि त्याच्या नोकरीवर गदा आली पाहिजे. IAS अधिकारी असं सांगितलं जातंय, दहशत माजवल्या जाते. नेमकं काय मत आहे, कशा पद्धतीचं तुमचा ती पुढची भूमिका असणार आहे? IAS अधिकारी आहे असं सांगितलं जातंय, पण तो आहे की नाही हे आम्हाला तरी माहीत नाही आहे. पण पोलीस प्रशासन त्याला का मदत करत आहे हे आम्हाला कळत नाही. पोलीस वाट बघतायत का या घटनेचं बीड आणि परभणी व्हावं?
मला यांनी पोलिसांनी आणि प्रशासनाने याचं उत्तर द्यावं, नाही तर त्याला त्वरित अटक करावी आणि तो ज्या गव्हर्नमेंट अधिकारी म्हणून वावरतो त्याला त्या ठिकाणाहून सस्पेंड करण्यात यावं. हे आमची पूर्ण योगीधाम वासियांची मागणी आहे. नक्कीच या घटनेमध्ये जखमी झालेले जे देशमुख आहेत ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल नेमकं आता तुमची मागणी काय आहे? पोलिसांकडून कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य होतंय? पोलिसांकडून हेच पहिलं सहकार्य पाहिजे की जो ॲक्च्युली जे घटना घडल्या त्या घटनेनुसार त्यांनी FIR लॉन्च करावा, योग्य ती कलमं त्याच्यावरती हे करून ॲड करून त्याला योग्य ती कारवाई करावी. आणि तो जे काय दहशतीचं वातावरण निर्माण करतोय बिल्डिंगमध्ये किंवा पूर्ण परिसरामध्ये त्याच्यावर कुठंतरी चाप बसावा. तो दरवेळी म्हणजे मराठी माणसाला एवढा कमी लेखलं जातं त्याच्याकडून, त्याच्या पत्नीकडून. प्रत्येक वेळी तो म्हणजे तुम धेड हो ह्याशिवाय चालूच सुरुवात तसं करत असतो. तुम मांस मच्छी खाते हो, तुम्हारा बास आता है, बिल्डिंग में क्यों रहने के लिए आया, झोपड़पट्टी में जाओ, तुम लोगों की औकात नहीं, मैंने मेरे सिर्फ घर का 40 लाख का इंटीरियर किया है, तो मराठी लोग कर सकते हैं कि इतना, तुम लोग हमसे जलते हो क्या. म्हणजे त्याचं जे बोलणं एवढं तिरस्कारपूर्वक असतं की त्याला, आणि त्याच्याबरोबर तो प्लस त्याची बायको, म्हणजे बायको त्याच्यापेक्षा जास्तच. त्यामुळं कुठलाही एकटा सोसायटीचा परिसरातला माणूस त्या दोघांना तोंड देऊच शकत नाही. त्यानंतर ती स्त्री महिला असून पुरुषांसारख्या घाणेरड्या एवढ्या शिव्या देते. त्या शिव्या ऐकून म्हणजे कुठलीही अशी नॉर्मल स्त्री ना ते म्हणजे ऐकूसुद्धा शकत नाही, एवढ्या घाणेरड्या ती शिव्या देते. त्यानंतर त्यांचं लोकांवरती हात उचलण्याचा पण इतिहास आहे त्या स्त्रीचा. त्यामुळं ना हे कुठंतरी थांबलं पाहिजे, एवढीच आमची मागणी. अंबर दिवा आहे त्यांच्या गाडीमध्ये, ते IS आहेत असंही सांगितलं जात आहे. जेव्हा त्याच्याबरोबर जे काय आम्ही त्याला सांगायला जातो की बस, जसं की त्याने सोसायटीच्या सार्वजनिक जागेमध्ये काय शुरॅक वगैरे केले, त्यानंतर सोसायटीच्या मीटिंगमध्ये तो सांगतो मैं IS हूँ, मैं चीफ मिनिस्टर का ऑफिस से एक फ़ोन करूँगा तो तुम्हारा 2 मिनट में मराठी पण निकल जाएगा, तो मराठी लोगों को मालूम नहीं कि मैं कौन हूँ, मैं कैसा हूँ. म्हणजे ह्याशिवाय त्याचं हेच नाही. आणि त्याची प्रत्येक वेळी अशी अपेक्षा असते की त्याला VIP ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. म्हणजे त्याबरोबर लिफ्टमध्ये जरी कोण जात असेल ना तरी त्याची जी काय बॉडी लँग्वेज ती चांगली नसते, की म्हणजे असं असतं की हा कशाला आला. पण हे त्याचं पूर्ण वर्तवणूक आहे ह्या सोसायटीतली आणि परिसरातली. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी आणि ह्याच्यातून सर्वांची मुक्तता करावी, एवढंच. तुमचे भाऊ जखमी झालेले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल देखील केलेलं आहे. नेमकं आता त्यांची प्रकृती कशी आहे? त्याची प्रकृती आता सकाळपासून त्याला थोडंसं दिसायला परत थोडंसं कमी आलं आहे. त्यामुळे त्याला आता चांगल्या कुठल्या तरी एका खाजगी रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला आहे. तर माझे 2 शेजारी आहेत ते त्याला तिकडे आता ते ट्रान्सफर करतात. तर तुम्ही काय सांगाल? वाद हा मराठी आणि हिंदी भाषिक असा वाद आता पेटलेला आहे. मुंबईमध्ये जर पाहिलं तर अनेकदा असे काही प्रकरणं समोर आले आहेत आणि आता कल्याणमध्ये देखील असा प्रकार समोर आलेला आहे. काय भावना आहे, काय वाटतंय आपल्याला आता? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहून मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान हा नाही झाला पाहिजे. ठीक आहे, ही इकडची आमची भाषा आहे, आम्ही बोलणार, आम्हाला जे वाटतं ते आम्ही खाणार, आम्ही आमच्या राज्यात राहतोय. ठीक आहे, तुम्ही सरकारी अफसर असाल तरी सुद्धा नियम कायदे हे सामान्य माणसाला पण तेच लागू होतात. तुझी लाल दिव्याची गाडी आहे, तुलाही तेच लागू होणार. तू स्पेशल आहेस असं नाही आहे. तर मला असं वाटतं त्यांच्यावरती कायदेशीररित्या जे गुन्हे दाखल होतात ते दाखल केले पाहिजे, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती कारवाई करून त्यांना शिक्षाही मिळालीच पाहिजे. जर महाराष्ट्रात राहायचं आहे तर मराठी भाषेचा आदर करावाच लागेल, मराठी माणसाशी सुद्धा सभ्यरित्या बोलावं लागेल. नक्कीच अशा पद्धतीने जर पाहिलं तर ह्या सगळ्या तीव्र अशा भावना या ठिकाणी मराठी माणसांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या शुक्ला यांनी 10 ते 15 गुंडे बोलून देशमुख आणि या मराठी कुटुंबांवरती हल्ला चढवला, त्याच पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेले आहेत, एकमेकांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत. जवळपास 5 ते 4 तास त्यांना जवळपास या ठिकाणी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं आणि एकमेकांच्या विरोधामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुठेतरी त्या शुक्लाला अभय देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील आता या ठिकाणचे जे नागरिक आहेत, मराठी सगळे एकत्रित जमलेल्या नागरिकांनी केलेला आहे. जर वेळीच यावरती जर त्या आरोपीला जर अटक केली नाही, त्याच्यावरती 307चा गुन्हा दाखल केला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे असा इशारा देखील आता मराठी माणसांकडून केला जात आहे. कॅमेरामन विनय राजभरसह सुरेश काडे, ABP माझा, कल्याण. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.